राष्ट्रवादीचे उत्साही नेते जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलाय, हा संपूर्ण देशाचा अपमान आहे, आंबेडकरी जनतेचा अपमान आहे आणि जितेंद्र आव्हाड सारख्या अशा प्रकारे वागणाऱ्या नेत्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि सरकारला पण आम्ही विनंती करतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या या बिनउत्साही नेत्याला त्याच्यावर कारवाई करावी, अटक करावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे। आणि एका बाजूला जय भीम जय भीम सभेमध्ये बोलायचं आणि मनातला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेला राग अशा प्रकारे व्यक्त करायचा, या दुहेरी भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे नेते जितेंद्र आव्हाड हे वागत असावे असं त्यांच्या वागण्यातून आता स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी माफी मागितली तरी हे मगरीचे अश्रू आहेत आणि हे अश्रू, या अश्रूंचा परिणाम काही होणार नाही। त्याच्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे, कोणत्याही परिस्थितीत यांच्यावर गुन्हा दाखल करून जितेंद्र आव्हाडांना अटक झाली पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी। सर, आव्हाड यांनी माफी मागितली आहे, दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की हिंदू स्मृतीचं दहन करत असताना अनादानाने तो फोटो फाडला गेला, त्यांनी माफी मागितली, कसं पाहिजे? ही माफी जी आहे हा सगळा ढोंगीपणा आहे। आव्हाडांची माफी म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, या मगरीच्या अश्रूला काहीही किंमत नाही। कारण मनुस्मृतीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने आम्ही निर्णय घेतला, सांगितलं की दिल्लीवरून आलेल्या ज्या शिफारसी आहेत त्या सगळ्या शिफारसी आम्ही स्वीकारणार नाही असं शिक्षण मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे ज्यावेळी महाराष्ट्र सरकार त्या गोष्टी घेणारच नाहीये, मग हा स्टंट करण्याचं काही कारणच नाही। आणि हा स्टंट ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कार्यकर्ता सांगतोय, व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे की कार्यकर्ता सांगतोय की थांबा, आणि जर तरी त्यांना ते कळत नसेल तर हा मूर्खपणा आहे आणि या मूर्खपणाची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असा स्पष्ट मागतो। नक्कीच शिवसेना पक्ष आणि सरकार, आम्ही ऍज अ पक्ष आम्ही सरकारला विनंती करणार आहोत की आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, तो देशाचा अपमान आहे आणि अशा प्रकारे वागणाऱ्या, तो किती मोठा नेता असो, आव्हाड तसे मोठे नाही आहेत पण किती मोठा नेता असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या महिन्यात 6 जागा रिक्त होतील, 21 आणि 21 जूनला 5 त्या निवडणुका रखडल्या जाणार। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत हा प्रश्न पूर्णपणे कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला घेता आलेल्या नाहीये। त्याच्यामुळे ज्यावेळी कोर्टात हा प्रश्न त्याच वेळी आपल्या लक्षात येईल की आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पुढे जाता येईल। जरा एक मिनिट, तर आज एक नोटीस दिलेली आहे संजय राऊतांना शिवसेनेकडून
काय आहे की पगला पोपट रोज सकाळी टीका करतो आणि खोट्या बातम्या आणि खोट्या अफवा पसरवतो. तर अशा पगला पोपटला त्याच्या तोंडाला व्यसन घालता आली पाहिजे, कारण आपण काय बोलतो याचं भानच राहत नाही. त्याच्यामुळे उचलली जीभ लावली टाळायला अशा प्रकारे वागणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत आळा घातला पाहिजे. कारण बेछूट आरोप करायचे, बदनामी करायची, एवढंच काम सकाळी उठल्यापासून करायचा हा त्यांचा धंदा आहे आणि तो धंदा हा बंद झाला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी करू नये असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्यांनी जे आरोप आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांबद्दल जे केले की आम्ही पैसे वाटपाचं काम केलेलं आहे, आमच्या बॅगांमध्ये पैसे होते आणि आम्ही प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी रुपये वाटलेले आहेत, अशा प्रकारे बेछूट विधानं करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करायचा, लोकांच्या मनामध्ये आमच्याबद्दल द्वेष तयार करायचा आणि त्या गोष्टीचं कुठेही पुरावे कारण काहीही नसताना फक्त आणि फक्त बदनामीसाठी आरोप करायचे. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आज असली शिवसेना फोफावत चाललेली आहे, ज्या पद्धतीने लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर समाजातल्या प्रत्येक घटकावर काम करतायत, मग एकनाथरावजी शिंदेचं जे पुढे जाणं आहे, शिवसेनेचं जे तळागाळात फोफावणं आहे, हे बघून त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते आणि मग त्यांच्या तोंडातून अशा प्रकारचे अफवा आणि अशा प्रकारच्या बदनामीच्या गोष्टी होतात आणि त्याला आळा घालण्यासाठी आम्ही ही नोटीस पाठवलेली आहे. त्यांनी जर अनकंडिशनल माफी मागितली नाही तर पुढची कारवाई आमच्याकडून करण्यात येईल. निवडणुकीनंतर सर्वच पक्षाचे नेते परदेशात गेले आहेत. याच्यामध्ये फक्त एक आणि एकच पक्ष आहे जो शिवसेना आहे आणि आमचा नेता हा कार्यकर्ता आहे, सामान्यातून गरिबीतून वरती आलेला आमचा नेता आहे, कष्टाळू नेता आहे आणि या नेत्याला या महाराष्ट्राच्या जनतेची सगळ्यात जास्त काळजी आहे, पावसाची जास्त काळजी आहे, पावसामुळे होणाऱ्या दुर्घटनेची जास्त काळजी आहे, जो दुष्काळ पडलाय त्याची काळजी आहे. म्हणून आमचा नेता हा दिवस रात्र काम करून या महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून बसलेला आहे आणि तो 24 तास काम करतोय. पण इतर नेते जे आहेत त्यांची संस्कृती 5 स्टारची आहे. ते फक्त फेसबुक आणि इतर सभांमध्ये बोलतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत, आम्ही जनतेसाठी आहोत, आम्ही मुंबईसाठी आहोत. पण त्यांचं निवडणुकीचं काम झालं की त्यांना त्यांचे 5 स्टार आठवतात, त्यांना त्यांची हवा थंड आठवते आणि याच्यातून हे सिद्ध होतं की हे जे नेते आहेत, म्हणजे नकली शिवसेनेचे नेते घ्या, काँग्रेसचे काही नेते घ्या, हे जे विरोधी पक्ष आहेत हे जनतेच्या बरोबर राहिलेले लोक नाही आहेत, 5 स्टारचे लोक आहेत आणि यांना महाराष्ट्राच्या जनतेशी काही घेणं देणं नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी आधाराची गरज आहे, ज्यावेळी जनतेच्या बरोबर उभं राहण्याची गरज आहे, त्यावेळी हे नेते जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतः 5 स्टारची मजा घेत आहेत. पण आमचा नेता जो या महाराष्ट्राचा नेता आहे आणि या महाराष्ट्राच्या विकासाचं सगळ्यात जास्त काम करणारा नेता आहे, ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे आज महाराष्ट्राच्या जनतेसाठी उन्हातान्हात राबून दिवस रात्र राबतायत आणि जनतेची सेवा करतायत. त्याच्यामुळे आमचा पक्ष याच्यातून बाजूला आहे. आदित्य ठाकरेंनी परदेशात टीका केलेली आहे आणि कोस्टल रोडची गळती आहे त्याच्या चिंता व्यक्त नाही, कोस्टल रोडच्या गळतीबद्दल त्यांनी जी चिंता व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं परदेशातून की आमचं सरकार आल्यावर आम्ही त्याचा चौकशी करू. तर कालच आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब म्हणाले की तो शेख चिल्लीचा प्रकार आहे. कारण ते खरंच शेख चिल्लीचा प्रकार आहे की स्वप्नात आपण राहायचं
कारण यांची सत्ता आम्हाला तरी वाटत नाही की पुढची 25-30 वर्ष त्यांची सत्ता येऊ शकते आणि ही नकली शिवसेना अस्तित्वात राहू शकते की नाही याची शंका आहे. त्याच्यामुळे अशी स्वप्न त्यांनी बघू नयेत. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या आमदारकीचा म्हणजे विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी केली जाते. जितेंद्र आव्हाडांनी विधिमंडळ सदस्याचा राजीनामाच द्यावा, कारण ज्या संविधानावर हे विधिमंडळ आधारित आहे त्या संविधानाच्या निर्मात्याचा जर तुम्ही त्यांचा फोटो काढून जर अपमान करत असाल तर तुम्हाला काय नैतिकता आहे की त्या विधिमंडळामध्ये जाण्याची. त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी विधिमंडळ पक्षाचा त्यांच्या आमदारकीचा राजीनामा तर दिलाच पाहिजे, पण त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत. दुसरा एक मुद्दा की महायुतीच्या जागांच्या संदर्भात वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. राष्ट्रवादीकडून भुजबळ साहेबांचा दावा आहे की 80-90 सीट मिळायला पाहिजेत. काही भाजपचे नेते त्याच्यामध्ये त्यांनी उड्या मारलेल्या आहेत. तर महायुतीच्या सर्व नेत्यांना आदरपूर्वक आमचं सांगणं आहे की महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात जे वरिष्ठ नेते आहेत ते आपसात बोलून निर्णय घेतील आणि आपल्याला जे काय बोलायचं असेल तर ते आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर आपण बोलावं. पण या गोष्टी घेऊन मीडियावर येऊ नये की जेणेकरून त्याच्यामुळे विरोधकांना आयतं पोलिंग मिळेल. तर अशा भूमिका महायुतीतील सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांनी अंमलात आणाव्या अशी आमची त्यांना विनंती. थँक्यू. धन्यवाद. रोलेक्स